आता जी परिस्थिती झाली त्यामागे आरक्षणच आहे, वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे पण आरक्षणच आहे. आणि आता महाराष्ट्रातही आरक्षणाचाच मुद्दा पेटतो. त्याच्यात दोघांचं जमीन असा फरक आहे. सर, लोकसभा निवडणुकीत मोदींनी जी तुमच्यावरती टीका केली होती त्याचा काही फटका अजित पवार गटाला बसलेला आहे. या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी मोदींना विनंती केली होती की तुम्ही शरद पवारांवरती टीका करू नका, की त्यांच्यावर बोलू नका. आणि मला माहिती नाही त्या दोघांचं काय बोलणं झालं. फक्त माझी इच्छा एकच आहे की आता विधानसभेची निवडणूक आली. मागच्या वेळेला 18 सभा घेतल्या प्रधानमंत्र्यांनी, 14 ठिकाणी आमची उमेदवार निवडून आले. यावेळी त्यांनी अधिक सभा घ्याव्या, महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करावं, म्हणजे एक आम्ही स्थिर सरकार तुम्हाला देऊ. साहेब, तुम्ही क्रीडा क्षेत्राशी चांगलेच परिचित आहात. विनेश फोगटला बाहेर पडावं लागलं, बाद झाली. गुजरातला स्पोर्ट्स सिटी दिलेली आहे, तिथं जेवढा खर्च केला जातो त्यापेक्षा 10% रक्कम हरियाणाच्या खेळाडूंवर खर्च केली जाते आणि त्यांनी सर्वात जास्त पदकं आणलेली आहेत. आणि त्याचबरोबर महिंद्राचा एक प्रोजेक्ट परत गुजरातला जातोय, नाशिक. खुलासा केला त्यांनी की नाही म्हणून. देवेंद्र फडणवीसचं स्टेटमेंट आणि महेंद्रचं आज लिहिल्यामध्ये आहे की आम्ही जात नाही. स्पोर्ट्स सिटी गुजरातनं नेली आहे पण गुजरातचं एकही पदक नाही. हरियाणाच्या खेळाडूंवर कमी खर्च होतोय, त्यांनी सर्वाधिक पदक आणलेत. आणि विनेश फोगाटच्या बाबत तुम्हाला वाटतंय काही कॉन्स्पिरसी होती? अशा काही गोष्टी झाल्या असतील पण राज्यात कटुता किंवा हिरवी असं माझ्यासारख्याच भाषा करू नये. म्हणजे जसं हरियाणाचं महत्त्व आहे तसं आज बालेवाडी इतकं इन्फ्रास्ट्रक्चर देशात कुठल्याच राज्यात कोणाकडे नाही. ठीक आहे, असं आहे की मोदी साहेबांना गुजरात हा या दृष्टीनं नवीन खेळाडू तयार करायला अतिशय महत्त्वाचं राज्य वाटत असेल तर प्रधानमंत्र्यांचं असेसमेंट आपण मागू. आणि गुजरातात अनेक प्रश्नावर गुजरातच्या संबंधीची आस्था ही आपल्याला बघायला मिळते, चांगली गोष्ट आहे. एकेकाळी तोही आपला भाग होता. साहेब, देशाचं आयात धोरण जे त्यामध्ये प्रामुख्याने